एक दुर्दैवी आणि क्लेशदायक निर्णय जाहीर झालेला आहे। भारताच्या लोकशाहीतले इतके वाईट दिवस मागच्या 75-77 वर्षांमध्ये भारताच्या नागरिकांनी कधीच पाहिले नसते। ते मागच्या 2-5 वर्षांमध्ये पाहायला मिळतात। हो, हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे, ज्या काळामध्ये भारतातील लोकशाही संपून हुकुमशाहीकडे वाटचाल करण्यासाठी या देशाने आता प्रवास सुरू केलेला आहे। मागच्या वर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला शिवसेना पक्ष हा फुटीर लोकांना देण्यात आला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जन्माला घातली, आमदार बनवलं, मंत्री बनवलं। अशा लोकांनी आज साहेबांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेण्याचं काम केलेलं आहे। अर्थात याच्या मागे नरेंद्र मोदी आणि अमित शाह जबाबदार आहेत, हे आमचा थेट आरोप आहे। केंद्रीय निवडणूक आयोग किंवा केंद्रातल्या वेगवेगळ्या संस्था हे नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शाह जे सांगतात तेच करतात, आतापर्यंतचा असा अनुभव आहे। आज झालेला निर्णय हा माझ्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आणि क्लेशदायक निर्णय आहे। होय, हा निर्णय जरी धक्कादायक असला तरी आम्ही संपणारे, थकणारे किंवा घाबरणारे नाहीत। आमच्या पक्षाचं नाव आणि आमच्या पक्षाचं चिन्ह जरी पळवलं गेलं असेल तरी आमच्या पक्षाचं नाव शरद पवार आहे आणि आमच्या पक्षाचं चिन्ह हे शरद पवार आहे। त्याच्यामुळं पक्षाचं नाव येईल जाईल, पक्षाचं चिन्ह येईल जाईल, पण त्याच्यामुळे घाबरून जाणारे किंवा निराश होऊन पळ काढणारे कार्यकर्ते आम्ही नाही। त्यामुळे आज माझी पुणे शहरातल्या, राज्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना विनंती आहे, आजचा निर्णय हा अनपेक्षित नाही। मागच्या 5-7 महिन्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगाला जी दमदाटी चालू होती त्याच्यातून येणारी लोकसभा होण्याकरता आपलं नाव आणि चिन्ह काढलं जावं अशा प्रकारच्या सक्तीच्या सूचना होत्या, त्याप्रमाणे आज निर्णय झालेला आहे। मेरिटनुसार आपले वकील जे कपिल सिब्बल आहेत त्यांच्यानुसार किंवा एकूणच सगळ्या तज्ज्ञांच्या नुसार आपली केस ही मेरिटवर आहे। सुप्रीम कोर्टात आपणच जिंकणार आहोत, पण येणारी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून पवार साहेबांच्या पक्षाकडे राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह नसावं यासाठी रचलेला हा कट आहे, ही केलेली खेळी आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला ताकदीने परतून लावायचं असेल तर आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर कायम घट्टपणाने राहिलं पाहिजे। मी आजही पवार साहेबांच्या बरोबर आहे आणि मरेपर्यंत मी पवार साहेबांच्या बरोबर राहील। पक्षाचं नाव गेलं काय, चिन्ह गेलं काय, माझ्या दृष्टीने माझ्या पक्षाचं नाव शरद पवार आहे आणि माझ्या दृष्टीने पक्षाचं चिन्ह हे शरद पवार साहेबांचा फोटो आहे। त्यामुळे ते सुद्धा तुमचं सुद्धा असलं पाहिजे, एवढंच सांगायला मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्याशी हा संवाद करतोय। पुन्हा एकदा सांगतोय, येत्या काही दिवसामध्ये आपल्या पक्षाचं नाव, चिन्ह नव्याने जाहीर केलं जाईल। जर सुप्रीम कोर्टाला या ठिकाणी संविधान जिवंत ठेवायचं असेल तर कदाचित येत्या काही दिवसामध्ये स्टे पण मिळेल आणि या संदर्भामध्ये चिन्ह नाव आपल्याकडे राहील। पण दुर्दैवाने तसं जर काही झालं तर आपल्या पक्षाचं नवीन नाव, नवीन चिन्ह येत्या काही दिवसात जाहीर होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर ही कालही पवार साहेबांच्या बरोबर होती, आजही आणि उद्याही हा संदेश आपल्याला द्यायचा आहे। मला खात्री आहे मागच्या 7 महिन्यापूर्वी जे आपल्यातली लोक तिकडे गेल्यानंतर सुद्धा इकडं पवार साहेबांच्या विचाराची घट्ट राहिली, ती मंडळी पक्षाचं नाव आणि चिन्ह बघून या गेलंय म्हणून इकडे तिकडे होणार नाही याची खात्री सुद्धा आहे। तरी सुद्धा तुमच्यातला एक कार्यकर्ता, तुमचा एक भाऊ म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि प्रशांत जगताप तुमच्याबरोबर आहे। शहरातली सगळी नेते मंडळी, आदरणीय वंदनाताई चव्हाण असतील, अंकुशराव काकडे असतील, रवींद्रजी माळुतकर असतील, कमलानी ढोले पाटील असतील, जयदेवरावजी गायकवाड असतील, कुमार भाऊ गोसावी असतील, जगन्नाथ बापू शेवाळे असतील, किंबहुना जी मंडळी नगरसेवक, माजी नगरसेवक मंडळी बरोबर राहील, ही सगळी मंडळी आपण आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आहोत। त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं काही कारण नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, हा देश महाराष्ट्राने केलेला विक्रम किंवा महाराष्ट्राने दिलेला संदेश कायम लक्षात ठेवणार आहे आणि तो संदेश येणाऱ्या लोकसभेला, विधानसभेला दिसणार आहे। 84 वर्षाच्या पवार साहेबांचं नाव चिन्ह काढून घेतल्यानंतर सुद्धा पवार साहेबांचे जास्तीत जास्त खासदार या महाराष्ट्राने निवडून दिले, जास्तीत जास्त आमदार पुण्याने आणि महाराष्ट्राने निवडून दिले आणि जास्तीत जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हे पवार साहेबांच्या नवीन पक्षाचे हे या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या जनतेने निवडून दिले। हा इतिहास तुमची आमची पिढी बघणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात हा इतिहास रचण्याकरता आम्ही आदरणीय पवार साहेबांची साथ देऊयात हीच नम्रतेची कळकळीची विनंती करून आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।